सोमनाथ काशीनाथ गायकवाड. आता किती दिवस झाला औषध देतोय? आपण 1 महिना झाला. काय फरक पडला दीदीमध्ये? तिला सगळी समज आली. हा समज येऊन ती अशी बोलती, आपल्याला कधी खातं काढायचं, आपला विषय झाला तरी बँकेत कधी पैसे टाकायचं, असं तिची ही इच्छा आहे. बघा, म्हणजे बँकेत खातं काढावं वाटायला लागलं तिला. कस काय तिला तुमच्या हे कस काय लक्षात आलं ही? काय माहिती आता तिच्या लक्षात आलं म्हणजे तिची अशी एवढी प्रगती वाढली ना. बर, आता ही जी सुधारणा आहे किती दिवसात आहे ही? 1 महिन्यातच. बर, स्वभावात काय बदल दिसतो तिच्या? पहिल्यापेक्षा खूप हट्टीपणा करायला लागली, हा राग खूप यायला लागला पहिल्यापेक्षा जास्त. म्हणजे कसं म्हणता? मारलं की परत रिटर्न मारतीये. पहिलं नव्हतं मारत. पहिली नव्हती एवढी हे करीत, आता जास्त उलट हे करायला लागली. हे बघ, बर, हट्टीपणा कसा वाढला म्हणता? ही गोष्ट करू नका म्हणली की ती मुद्दामून करणार. औषधं चालू केले की थोडंसं औषधाने फरक पडला ना. आता ह्या तर आमच्या ह्या बारीक औषधावर तर कोणाचा विश्वास बसत नाही. आमचं लोक आहे. किती खर्च करतात ह्याच्यासाठी. आमचा विश्वास आहे ना. खरंच ह्याच्यात फरक पडला? खरंच पडला. जास्त चांगला फरक कशात दिसतोय तुम्हाला? बोलण्यात. म्हणजे कसं म्हणता? जे काय पहिलं बोलले एवढं बोलणं नव्हतं, आता खूप वाढले. बोलून दाखवा बरं तिच्या बरोबर. दीदी बोल रे. हे काका काय म्हणतात बघ. तुम्ही बोला, तुम्ही वैयक्तिक बोला एकमेकांशी. तुम्ही हाक मारा. आपल्याला घरी जायचं ना, घरी जायचं ना आपल्या आजीच्या आईच्या हा तिकडे बघ की आईच्या घरी जायचं ना. मामा संग कुठं जायचं जाणार आहे? मामा संग कुठं जाणार आहे? मामा मॉलला जाणार आहे. मामाला मॉलला जायचं ना? मामाला चॉकलेट दे गेल्यावर. हे बघ, तू खाऊ नको, मामाला दे. हे मामा तुम्ही कुठं जाणार आहे? मॉल मधून काय आणणार आहे तुम्ही? तूप तुला काय करणार खायचं? तुमचे सामान संपल्यावर काय आणता तुम्ही? साखरेचे आणता का नाही? मग काय आणता? मॉल मधनं काय चॉकलेट आणते काय? तुला हे आणते का नाही? मॉल मधनं तांदूळ, चॉकलेट आणते. तांदूळ नाही, चॉकलेट नाही लागत. मग काय आणते मॉल मधनं? केक, बर, अजून? तूप. सगळं सामान आणणार तुमचं काय असेल ते. आपल्या अहो, घरातलं तिला बोलाय नाही येत मला वाटतं. बोलून दाखवा की तिला. बोलाय येत बोलायला नाही? येते ना तुला? नाही येत. बोल की. बोलायला येते ना? नाही, मुकी आहे मुकी. हे मुकी म्हणते ते. मुकी आहे. होय. तुला बोलायला येतोय? हं. अजून एक चॉकलेट द्यायचं बोलल्यावर अजून एक. हा, ती तर लय भारी आहे. बोल सांग ना. तुझं नाव, सांग नाव. हे बघा, बोल ना. सांग नाव ना. सांग की. सांग ना नाव. सृष्टी. सांग सृष्टी सोमनाथ गायकवाड म्हण की. सांग हा, की. द्यायचं. अजून 2 चॉकलेट द्यायचं दे बरं रे का बाळा, तिला. सांग, 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 सांग. सर देणार आहे तुला. चल हा, बोल. मग चॉकलेट द्यायचंय तिला. बोल. घरी कोण कोण आहे तुझ्या? घरी कोण आहे ग? घरी कोण कोण आहे? आई आणि तू आहे का? कोण आहे? मामा आहे ना? असा हट्टीपणा वाढलाय. हा, असं हट्टीपणा आणि वाटलं. बोला येते तिला. बोलायला येते. बोलताना काय म्हणते, नाही सांगणार म्हणते. हा. म्हणजे समज वाढली तिला. तिला कळते आता ही आपलं व्हिडिओ रेकॉर्डिंग करते ती, बोलते ती. हा, मोबाईल बघितला ना तिने. आहे का नाही? म्हणजे ही जी काही तुम्हाला समज किंवा सुधारणा जी झाली ती निश्चित आपल्या गोळ्याने झालेली आहे. झाली ना बोलायनी. हा, हो. पण लोकाला तर खरं वाटत नाही किंवा आपलं बोलणं. नको वाटत, झेंडा नाही वाटत, पण आपल्या पोरीला फरक पडला ना. छान लोकांनी वाटलं विश्वास तुम्हाला? ठेवलाच पाहिजे. हा, विश्वास ठेवलाच पाहिजे लोकांनी. बरं, ह्याच्यासाठी कुठली थेरपी, कुठल्या चाचण्या, काय लय नाही, खर्च काहीच काय? केलं नाही. हा, काहीच केलं नाही. म्हणजे नुसत्या आमच्या ह्या साबुदाण्याच्या गोळ्यावर, हो. ह्या गोळ्या सोडून दुसरं काही दिलं का होतं? नाही नाही हा, नाही. नुसत्या गोळ्यावर? नुसत्या गोळ्यावर. आम्ही दुसरीकडे जात पण नाही. कुठल्या चाचण्या बिचण्या काय केल्या का नाही तुम्ही? नाही, नुसत्या गोळ्यावर नीट झाली? कुठला व्यायाम नाही, काय नाही? काहीच नाही. बाकीच्या लोकांना काय सांगचाल तुमच्या अनुभवात नाही? या तुम्ही इथं हा? या दवाखान्यात यायला पाहिजे लोकांना. ज्यांची पोरं चालत आणि आम्ही नाही. आमच्या गावाला सांगितलंय, ग्रामपंचायती तुमचं हे पण लावलेलं आहे, पॅम्पलेट लावले पॅम्पलेट तुमचे. लावलेलं आहे तुमचं. हा, एवढं म्हणून घेतलं का तुम्ही? हा. हा, 6 ठिकाणी लावले. बघा. एक ठिकाण नाही, तुम्ही मामाला फाईल मध्ये दिलेलं पण आम्ही लावले. म्हणजे तुम्ही आणि अपंग शाळेत लावले. बघा, म्हणजे तुम्ही जोरात कार्यक्रम हाती घातलाय. हं? मग जो माणूस अपंग आहे, हं, अध्यक्ष आहे आमचा यांचा, हा. त्या मुलांचा, हं. त्याच्याकडे त्याच्या ऑफिसला लावलंय आपण. म्हणजे तुम्ही हे मुलं नीट करायचं ठरवलेलंच आहे. ठरवलंय. छान, एक नंबर.